आता जाणून घेणार आहोत ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। ग्रामीण भागातील स्त्रिया, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी बसमध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आले। औरंगाबादमध्ये एका सामाजिक संस्थेने हा स्तुत्य उपक्रम राबवला। बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 26 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं। जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अपंगांचं बोगस प्रमाणपत्र दाखल केल्यानं सीईओ अजित पवार यांनी ही कारवाई केली। मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या कोल्हापुरातील शिक्षकाची कोल्हापूर इथून साताऱ्यात बदली करण्यात आली आहे। पण हा शिक्षक साताऱ्यातही नको, याला कायमचा घरी बसवला पाहिजे, अशा तीव्र भावना साताऱ्यामधील पालकांमध्ये उमटू लागल्या। विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची ती गुरुवारी पार पडते। यासाठी नागपूरमधील अजनी परिसरात असलेल्या समुदाय भवनमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला। नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी पार पडते। या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून ओझरमध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयात मतमोजणी पार पडणार आहे। अर्थसंकल्पानंतर आता ऐन लग्न सराईमध्ये सोनं चांदी महागणार आहे। असं असलं तरी सोनं खरेदीवर त्याचा परिणाम होणार नाही, असा विश्वास नाशिकमधील सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला। अहमदनगरच्या राळेगण मसोबा इथल्या बोरवेल सुरू असताना शेजारील बोरवेलमध्ये अडकलेली मोटार अचानक बाहेर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कैलास कोतकरांच्या जुन्या बोरवेलमध्ये ही मोटार अडकली होती। भिवंडीत विडीनं 2 बळी घेतल्याची घटना समोर येते। भंगार व्यवसाय करणाऱ्या गोदामातील केमिकल ड्रमची तपासणी करत असताना एक जण बिडी पित होता आणि ही बिडी केमिकलच्या संपर्कात येऊन ड्रमचा भीषण स्फोट झाला आणि दोघं लांब उडून जागीच ठार झाले। विशेष म्हणजे या केमिकलनं आग लागली नाही। बारामती ॲग्रिकल्चरल ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये चक्क दगडांमध्ये भाजीपाला पिकवण्यात आलाय। दगडांच्या खडीमध्ये वांगी, कारली, टोमॅटो, मिरचीसारखी पिकं उत्तमरित्या तयार झाली आहेत। ॲक्वापोनिक्स या तंत्राद्वारे एकाच वेळी भाजीपाला आणि मत्स्यशेती करता येते। एका गर्भवती महिलेने काशी एक्सप्रेसमध्ये गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे। महिलेला प्रसूती काळ सुरू झाल्यानंतर डब्यातील महिला प्रवाशांनी ही प्रसूती केलेली आहे। भुसावळ नांदगाव दरम्यान ही घटना घडली। गोंदिया जिल्हा परिषदेच्या 97 शाळांमध्ये प्रत्येकी एकच शिक्षक असल्याचं उघड झालं आणि त्यामुळे 1ली ते 4थीच्या 4 वर्गांचा भार एकाच शिक्षकावर येतोय। त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांनी केली। पालघर जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल 35,000 वाहन चालकांकडून 3,30,00,000 दंड ठोठावण्यात आला। हा दंड भरण्यासाठी 10 फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे। सांगलीच्या इस्लामपूरमधील 3 खाद्यतेल व्यापाऱ्यांनी तब्बल 84,78,00,000चा कर थकवलाय। सुनीता देशमाने, संतोष देशमाने, मनोज कुमार जाधव अशी या व्यापाऱ्यांची नावं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पालघरमध्ये ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था झाली। ही इमारत आतून जीर्ण झाली असून तिथे येणाऱ्या रुग्णांच्या तसंच कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला। त्यामुळे रुग्णालयाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे। कपाशीला चांगला दर मिळत नसल्यानं तब्बल 70% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी आता पशुधन विक्रीला काढलेलं आहे। कृषी बाजार समितीमध्ये बैल जोड्या विक्रीसाठी आलेल्या पाहायला मिळतात। सांगलीमधील जतमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणारं रॅकेट उघड झालंय। स्वस्तात दुभती गाय देण्याचा आमिष दाखवून ऑनलाईन पेमेंट मार्फत लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय। या परप्रांतीय टोळीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील लाल मिरचीचा आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोंडाईच्या शहरात लाल मिरचीला सुगीचे दिवस आलेत। दोंडाईच्या इथल्या लाल मिरचीपासून तयार होणाऱ्या मिरची पावडरला मोठी मागणी आणि यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतोय। वाशिममध्ये बहुतांश शेती कोरडवाहू असल्यानं चारा टंचाई निर्माण होते। परंतु गुजरात आणि मध्य प्रदेशमधून हजारोंच्या संख्येने मेंढ्या दाखल झाल्यात। या मेंढ्या अत्यल्प असलेला चारा फस्त करत असल्यानं तीव्र
चारा टंचाई निर्माण झालेली आहे। परराज्यातील मेंढ्यांना जिल्ह्यात बंदी घालण्याची मागणी करण्यात येते। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारीमध्ये हत्तींनी धुमाकूळ घातला। या हत्तींनी भात शेती आणि बागायतीचं फार मोठं नुकसान केल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीला आला। सांगली मार्केट यार्डमध्ये नवीन हळदीच्या सौद्याला सुरुवात झाली असून 862 पोती राजापुरी हळदीची आवक झाली आहे। या हळदीला प्रति क्विंटल 10,100 रुपये ते 7,500 रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतात। धुळे जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यामधील 11 गावांमधील सुमारे 250 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना फटका बसला। यात गहू, हरभरा, मका आणि सोयाबीनसह फळबाग पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बीडच्या माजलगाव तालुक्यातील गुंजथडी ऊसाच्या शेताला आग लागली आणि यात 8 शेतकऱ्यांचा 14 एकर ऊस जळून खाक झाला असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जळून गेल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। नागपूरमध्ये मेट्रो तिकिटाच्या दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। विद्यार्थी काँग्रेसने आंदोलन करत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। तिकीट दर कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। सांगलीत रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेऊन मानधनात वाढ करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची मागील 3 ते 4 वर्षांपासून मानधन वाढ झाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलं। वाशिम जिल्ह्यातील मनरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे आणि यामुळे जिल्ह्यातील मनरेगाची कामं ठप्प पडली आहेत। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला। विविध आदिवासी संघटनांतर्फे नंदुरबार तहसील कार्यालयाबाहेर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। बोगस आदिवासींना राज्य शासनानं दिलेल्या सेवा संरक्षणाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे कोंढमळा भागातील ग्रामस्थ रस्त्याच्या मागण्यांसाठी आक्रमक झालेत। रस्त्याच्या अर्धवट कामामुळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय। 15 दिवसात कामं पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय हायवे प्रशासनानं ठेकेदाराला दिलेत। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी, वयाच्या 62व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। बुलढाण्याच्या कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय। पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याचा जीव वाचवलाय। तुटपुंजा पीक विमा मिळाल्यानं निराश होत त्यानं हे पाऊल उचलल्याची माहिती मिळते। सोलापुरात ख्रिश्चन बांधवांनी विविध मागण्यांसाठी महामुख मोर्चा काढला आणि या मोर्चात हजारो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले असून विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चा काढण्यात आला। शहापूरमध्ये कासने इथल्या पोर्ट कॅनलचं काम पूर्ण होऊ नये, शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी जागा देऊनही पाणी न सोडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। त्यामुळे भातसा उजव्या कालव्याचं काम चालू करण्यात यावं म्हणून ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हे बजेट सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे। हे बजेट सर्वसमावेशक आहे असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं। केंद्रीय अर्थसंकल्प दिलासा देणारा आहे, पण यात महागाई आणि बेरोजगारी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलली नाहीत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिली। केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीमध्ये सादर झाल्यानं आमदार बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली। हिंदी राष्ट्रभाषा असल्यानं बजेट हिंदीतून साजरं व्हायला पाहिजे होतं असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। तर पुढील बजेट हिंदीत सादर व्हावं असं बच्चू कडूंनी सांगितलं। रासायनिक खतांच्या किमती
वाढत्या किमती नियंत्रणात कशा काय आणल्या जातील या प्रश्नाचं उत्तर बजेटमध्ये नाही आणि डेअरी त्याचबरोबर पोल्ट्रीसाठी तोकडी तरतूद करण्यात आल्याची टीका राजू शेट्टींनी केली आहे. भरड धान्य शेतकऱ्याला परवडतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यंदाचा अर्थसंकल्प 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जाहीर केला गेला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस असं काहीच नाही असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची टीका अजित नवले यांनी केली. मोदी सरकारचा अर्थसंकल्प कॉर्पोरेट कंपन्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याची टीका त्यांनी केली. बाळासाहेब आमच्यासाठी विठ्ठल आहे तर मातोश्री देवस्थान आहे, मरेपर्यंत ते आमच्यासाठी कायम देवस्थानच असेल अशा शब्दात शिंदे पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी भावना व्यक्त केल्या. माघवारीच्या निमित्तानं कदम विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले होते. मातोश्री आणि शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे आणि हा आदर मरेपर्यंत कमी होणार नाही. आम्ही शिवसेनेच्या विचारानेच चालणार अशी भावना मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ पुन्हा एकदा ईडीच्या रडारवरती आलेत. मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीने छापेमारी केली. बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवरही छापे पडले. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी संजय राऊतांवर टीका केली. संजय राऊतांचा जीव मुठभर आहे, राऊतांचा गळा धरला तर त्यांचा जीव जाईल अशी टीका संजय गायकवाडांनी केली. तर संजय राऊतांनी कुठलं मैदान गाजवलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धावत्या रेल्वेत वर्षभरात झालेल्या 19 चोऱ्या दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या नागपूर मंडळानं उघडकीस आणल्यात. यात 30 लाखांच्या साहित्यासोबत 24 चोरट्यांना अटकही करण्यात आली. धुळ्यात बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मनमाडमध्ये बाजारात आलेल्या नागरिकांच्या मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना मनमाड पोलिसांनी शिताफीने अटक केली. दोघांकडून पोलिसांनी काही मोबाईल जप्त केले. येवल्यात 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवनाथ खजुरे असं त्या तरुणाचं नाव आहे. बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका विहिरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. मृतदेहाला अग्निशमन दलाच्या पथकाने विहिरीबाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिलाय. सिडको पोलीस पुढील तपास करतात. ITI पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी जॉब मिळवून देऊ असं आश्वासन देणाऱ्या शहापूरच्या अर्चना एज्युकेशन ट्रस्टनं विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलं. या संस्थेतून ITI केलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर कोणीच जॉब देत नाही आणि या प्रकरणी पालकांनी कॉलेज गाठलं असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतात. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर ट्रक आणि 4 चाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 12 जण गंभीर जखमी झालेत. अमरावतीमधील धारणी भोकरबर्डी सीमेवर हा अपघात झाला. गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका नंदुरबारमधील शहादा इथे उलटली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. जखमींना उपचारासाठी शहादा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बीडच्या केज मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील सारूळ शिवारात कार आणि टमटमची धडक होऊन भीषण अपघात झाला. यात टमटम चालक ठार झाला. विशेष म्हणजे मृत चालकाच्या वडिलांच्या गेल्या वर्षी याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला होता. औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरातील मोरे चौकात 4 ते 5 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्ग आणि रेल्वेचं मोठं जंक्शन असल्यामुळे जास्त अपघात होतात. मात्र उपजिल्हा रुग्णालयात सुविधा नसल्यामुळे मृत्यू होतात. त्यामुळे मनमाडला ट्रॉमा सेंटर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार सुहास कांदे यांनी सांगितलं.
औरंगाबादच्या खुलताबादमध्ये भरधाव कारचा टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाला आणि यात कारनं 3 दुचाकींना जोरदार धडक दिली। या अपघातात एक जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले। अकोला महापालिकेजवळच्या विद्युत डीपीनं अचानक पेट घेतल्यानं मोठा स्फोट झाला आणि डीपीमधील सर्वच केबल जळून गेल्या। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेत आग विझवली, मात्र तोपर्यंत डीपी जळून खाक झाली होती। आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। लघुशंकेसाठी गेलेला एक जण विहिरीत पडल्याचा प्रकार मोताळ्यामध्ये घडलाय। स्थानिक आणि पोलिसांनी 4 तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमगाव इथं 4,60,000 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। अकोल्यातील एका कारच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली। यामध्ये लाखो नुकसान झालंय। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही। निफाडमध्ये आईसोबत असलेल्या रोहन ठाकरेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आहे। हा मादी बिबट्या 3 ते 4 वर्षांचा असल्याची माहिती वन विभागानं दिलेली आहे। वाशिम नगर परिषद प्रशासनानं लाखो रुपये खर्च करत संकलनासाठी घंटागाड्या खरेदी केलेल्या होत्या, मात्र गेल्या 8 महिन्यांपासून नगर परिषद प्रांगणामध्ये या गाड्या धूळ खात पडून आहेत। घंटागाड्या येत नसल्यामुळे शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात आलंय। घरकुल मिळत नसल्यानं बुलढाण्याच्या मलकापूर पांगरा गावातल्या महिला आक्रमक झाल्या आहेत। महिलांनी अधिकारी कार्यालयात जात इच्छामरणाची मागणी केली आहे। बीड जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची घटना समोर आलेली आहे। 52 शिक्षकांवर झालेल्या कारवाईनंतर आता नव्यानं 26 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलंय। संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। नांदेडच्या बिलोली बस स्थानकातील स्वच्छतागृह बंद आहे। पाण्याअभावी स्वच्छतागृह बंद ठेवलं गेलंय। या बस स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ असते। स्वच्छतागृह बंद असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। नांदेडच्या सीमावर्ती भागातील समस्या जाणून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। राजकीय लोकप्रतिनिधी, नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या सोबत बैठक घेत समस्या जाणून घेण्याचे आदेश देण्यात आलेत। नंतर तत्काळ उपाययोजना करून अहवालही सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असतानाच कुडाळ मालवण मतदारसंघातील 200हून अधिक कार्यकर्त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। निफाड तालुक्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याची शिकार केली। शिकारीचा हा सगळा थरार इथल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। या बिबट्याला वनविभाग केव्हा जेरबंद करणार असा प्रश्न नागरिक विचारतात। जुन्नरच्या नारायणगावमध्ये चैतन्य महाराज यांच्या भेटीला निघालेल्या चैतन्यवारी सद्गुरू भेट पायी दिंडी पालखीचा रिंगण सोहळा पार पडला। या रिंगण सोहळ्यामध्ये शेकडो वारकऱ्यांनी फेर धरला, तसंच अश्वदौड सुद्धा आयोजित करण्यात आलेली होती। राज्यातल्या गायीच्या दुधाच्या किमती वाढल्या आहेत। राज्यातल्या खासगी आणि सहकारी दूध संघांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेनं हा निर्णय घेतलाय। गायीच्या प्रति लिटर दूध विक्री दरामध्ये 2 रुपयांची वाढ होणार आहे। ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे। माथाडी कामगारांच्या संपामध्ये बाजार समितीतील व्यापारी आणि इतर